नमस्कार. हांव मकबूल माळगी पेडणे पत्रकार संघाचो एक पत्रकार आणि या एरियेन एक काम करपी पत्रकार आसा. काल एक सावर्डे मेंग एका फंक्शन जालें आनी त्या फंक्शनान एक झेडपी मेंबर खुलेआम धमकी दिता की तुका हांगा हायर केला की काय एका पत्रकाराचेर तेंच्यांनी धमकी दिल्या. हे खंय तरी आमी खपोवन घेवचे ना आणि तांणी बेगिनात बेगीन माफी मागचे आणि खरें म्हटल्यार पत्रकार खंय जे कोण चुकतात राजकारणी आसूं हेर कोणी आसूं खंय चुकतात थंयसर आमकां दाखोवन दिवपाक आमकां अधिकार आसा आणि आमी हे दाखोवन दितले आणि कोणी सांगचे न्ही की कोण खंय येवन पत्रकारिता करचे किंवा कोणी येवन आमी पेडणेय करतले, आमी काणकोणाय करतले, आमी म्हापशाय करतले, आमी हेर तालुक्यान करतले आणि सावर्डे येवन आमी पेडणेकार सुद्धा पेडणेच्यान सुद्धा येवन आमी सावर्डे सुद्धा न्यूज करतले. हाका अडोवपाक कोणाचो हे ना थंयसर. आणि एक सांगता आमकां जे लोक आसात सावर्डेचे लोक आसात किंवा हेर तालुक्याचे लोक आसात आमकां कोणाचो बंधन ना की बाबा तुम्ही येवन हांगा न्यूज करू नका म्हणून. हे जे तुम्ही स्टेजी वयल्यान जे धमके दितात आमचे तुमचे धमकेक आमी भिना. आणि एक सांगता तुम्ही जे कोणी हे स्टेटमेंट केला तो झेडपी मेंबर आसा तांणी बेगिनात बेगीन पत्रकाराची माफी मागचे. जर गरज पडल्यार आमी सगळे तालुक्याचे पत्रकार रस्त्यार देवतले आणि तुमचे निषेध करतले. कारण आयज पत्रकार आसा म्हणून खंय तरी तुमची चूक जी आसा तुमचे खंय तरी फॉल्ट जे आसा आमी नजरे समोर हाडून दिता. पत्रकाराचे लायफ जितले तुम्ही विचार करतात तितले सादे ना. आणि एक सांगूंक सोदता पत्रकाराक ग्रांटेड धरू नका. पत्रकार तुमचे कांयच एक केल्ले ना. खंय तरी समाजान चूक दिसता समाजान सुदारण जावपा खातीर धडपड करता आणि त्या पत्रकाराक खंय धमकी दिलेले खंय तरी आमी खपोवन घेवचे ना. आणि ह्या फुडें आमी ज्या खंयचेय पत्रकार आसूं ग्रामीण पत्रकार आसूं किंवा पणजेचे पत्रकार आसूं ऑफिसान बसून काम करपी आसूं प्रिंट मिडिया आसूं इलेक्ट्रॉनिक मिडिया आसूं कोणी पत्रकार आसूं ज्या वेळार एका पत्रकाराचेर जेन्ना अन्याय जाता त्या वेळार आमी सगळे पत्रकार एक आसतले आणि त्याच्या खातीर झगडपाक आमी रस्त्यार सुद्धा देवपाक फाटीफुडें सरचे ना. आणि प्लीज हांव विनंती करता ह्या संदर्भात ज्यांनी पत्रकाराक धमकी दिल्या खुलेआम स्टेजीच्यान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान इन्व्हेस्टिगेशन किंवा इन्क्वायरी करता म्हणून सांगलेले आसात पण तांणी बेगिनात बेगीन ह्याचेर एक्शन घेवचे. पत्रकार जे समाजाच्या कल्याणा खातीर वावरता आणि तो उपाशी पोटी सुद्धा तो काम करता हे खंय दिसपाक येना. फक्त आमचे तोंडा आणि आमचे लिखाण जे आसा ते दिसपाक येता. पण हांव ताच बरोबर ते प्रेसिडेंट आसात दामू नायक हांकां सुद्धा विनंती करता की तांच्यांनी हाचेर लक्ष घालचे आणि ज्या व्यक्तीन झडपीन जे पत्रकाराक धमकी दिल्या खुलेआम तांणी बेगिनात बेगीन माफी मागचे. नाजाल्यार आमी सगळे पत्रकार एक जातले आणि रस्त्यार उतरतले हे आमी सांगूंक सोदता. कारण पत्रकार कोणाचेच वायट चिंतिना. लोक तांच्या कडल्यान एक आशेन येतात जेन्ना खंयचेच कामां राजकारणी करिनात किंवा खंयची कामां पेंडिंग उरतात खंयची कामां प्रॉब्लेम जातात लोक आमच्या कडे आशेन येतात ते खंय तरी आमी सॉल्व करपाचे प्रयत्न करतात. आमी पर्सनल काम तुमच्या कडे घेवन येवंक ना किंवा पर्सनल कामाचे तुम्ही करा म्हणून. पण खंय तरी आयज एका पत्रकार तो पत्रकार खंयचो ल्हान असो मोठो खंयचो तो पत्रकार आसा आणि त्या पत्रकार खंयचेच पत्रकाराचेर अन्याय जाल्ले आमी खपोवन घेवचे ना. आणि आमी एक पत्रकार आणि एक पत्रकार संघाचो सदस्य आणि त्याच बरोबर एका पत्रकाराचेर हे जे धमकी दिला आमी कशेंच खपोवन घेवचे ना. आमी निषेध करता आणि ह्या संदर्भात बेगिनात बेगीन ज्यांनी जो पत्रकाराचेर धमकी दिला त्यांनी माफी मागचे. पत्रकाराक खंय येवन बातमी करचे आणि काय करचे हेणी सांगचे गरज ना. आणि पत्रकार हो समाजाचो आरसो आसा आणि तो पत्रकार खंयच्याय जाग्यार वचून तो पत्रकारिता करू शकता. हेका अडोवपाक कोणीच तेका अधिकार दिल्लो ना. ज्यांनी जे उलयला की तू हांगा हायर केला हे केला ते अशे उतार जे तुम्ही उलयला ते फाटी घेवचे आणि एपोलॉजी माफी मागचे. ना जाल्यार आमी पत्रकार एक जातले आणि पत्रकाराक जर खंयच्याय पत्रकाराचेर जर अन्याय जालो त्या पत्रकाराच्या फाटल्यान आमी आसा. आमी सगळे जे आसा पत्रकार फाटल्यान आसतले आणि आमकां न्याय मेळसर आमी ओगी रावचे ना.